बरं. तर सर्वांना माझ्याकडून शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आहे 4 ऑगस्ट म्हणजेच दीप अमावस्या. तर आज खूप अशी मोठी अमावस्या आहे, दीप अमावस्या. तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये दिवस न रात्र तेवत असणाऱ्या दिव्यांच्या पूजेचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. तर आता माझं सगळं काम आवरून झालंय आणि मला आता दीप अमावस्येचं जे सकाळची काही विधी असते, पूजा असते, तर ते करायचे. तर सकाळी अशी काही वेगळी पूजा नसते. तर सकाळी फक्त आपला जो उंबरठा असतो तर त्याची पूजा करायची असते. तिथं आता मला हळदी कुंकवाचं स्वस्तिक आणि 5 बोटं काढायची येतं, एवढीच सकाळची. आणि आपले जे दिवे असतात रोजच्या वापरातले, तर ते स्वच्छ गरम पाण्यात भिजू घालून मी इथं असे घासून ठेवले येतं. पहा, आमच्या घरामध्ये जास्त दिवे नसतात, फक्त हे 2च दिवे वापरामध्ये असतात. हा एक आहे पहा आणि हा एक आहे. तर मी यांना सकाळीच गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजू घातले होते. त्याच्यानंतर मग पितांबरीने मी त्यांना स्वच्छ केले छान असे. तर आता त्याची पूजा मला संध्याकाळी करायची आहे. सकाळी फक्त एवढीच पूजा आहे की उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी मग ते दिवे देवापुढे एका पाटावरती मांडून त्यांना ते जेवून, म्हणजेच त्याच्यामध्ये तेल वात त्यांना पेटवून त्या फुलं वगैरे हळदी कुंकू लावून अशी त्यांची मला पूजा करायची. ते पण तुम्हाला दिसणारच व्हिडिओमध्ये पुढे. आणि संध्याकाळी आपल्या घरात जेवढे पण लहान मुले असतील, आता आमच्या घरामध्ये हे 2 कार्टून आहे, हे एक आणि हे वालं एक. तर ह्यांचं औक्षण करून ह्यांची पण पूजा करायची. का तर हे पण आपल्या कुळाचे वंशाचे कुलदीपकच आहे. मुलगा असो मुलगी असो, दोघं पण आताच्या काळात सेमच आहेत. दोघं सुद्धा वारस आहेत आणि दोघं पण घराचे कुलदीपक आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जरी सुद्धा जेवढे मुलं असतील, मुलगा असो मुलगी असो, त्यांचं सुद्धा तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी औक्षण करत जा. काही नाही, कणकेचे दिवे बनवायचे आणि त्यांनीच औक्षण करायचं, चांगलं असतं हे. त्यामुळे काय होतं की मुलांचं आयुष्य वाढतं, निरोगी सदृढ त्यांना आयुष्य लागतं. तर चला, मी आता उंबरठ्याची पूजा करून घेते. तर बघा, अशा प्रकारे इथं आता उंबऱ्याची पूजा करायची आहे. काही नाही, दोन्ही बाजूला फक्त स्वास्तिक काढायचे आणि मध्ये 5 बोटे. हे बघा अशा प्रकारे. तर मी इथं 2 बाजूला 2 स्वास्तिक काढले आणि मध्ये असे 5 बोटं काढले. तर सईने काय केलं, त्याच्यावरती पाय देऊन सगळं पुसून काढलं. आता लहान मुलं असल्यावरती काय खरं नाही. बघा कशी पाय देते. आणि इकडच्या दारामध्ये पण असे मी सेम पूजा केली आहे. ते कलश नको घेऊ, ते कलश सोड, कर आता. तर लहान मुलांना किती हाऊस नाही, तर सईला पण पूजा करायची होती. तर तिने इथे एक एक्स्ट्रा बोट दिलं, 5 काढले होते तिने, तिथे 6 करून टाकले. आणि इथं आता संध्याकाळी 6:30 वाजता मी सईचं आणि शिवचं औक्षण करत होते. त्यांच्या औक्षणासाठी मी कणकेचे 11 दिवे बनवून त्यांच्यामध्ये वाती तेल टाकून त्यांना पेटवून मग त्या 11 दिव्यांनी मी त्यांना ओवाळलं. तुम्हीसुद्धा दीप अमावस्येच्या दिवशी आठवणीने आपल्या मुलांचं औक्षण करत जा. खरंच कुणी मानो अथवा ना मानो, पण ही जी परंपरा चालू आलेली आहे ती पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच अशा प्रथा त्यांनी ठेवलेल्या असतील ना. काही ना काहीतरी महत्त्व असेल, त्याचा फायदा असेल, म्हणून तर अशा प्रथा त्यांनी आपल्याला पाडून दिल्या. आणि ते पूर्वजांपासून आपण पाळत आलो, आपले आई वडील ते फॉलो करतात, तर आपण सुद्धा केलंच पाहिजे. तर मग शिवला अजून एवढं काय व्यवस्थित बसता येत नव्हतं, सईने त्याला मांडीवर घेतलं. आणि इथं असं मी हे बघा, हे सकाळी घासून ठेवलेले दिवे मी अशी त्यांची पूजा केली होती. माझ्याकडे काय फुलं नाही भेटले मला त्यावेळी, पण जे होते तेच तुटके मुटके त्याच्यामध्ये मी दिव्यांची पूजा केली. अशा प्रकारे बघा, असं दीप अमावस्या असं पूजन मी इथे